मानवतेच्या कल्याणासाठी जगात श्रेष्ठ ठरले भारतीय संविधान। आज आपण येथे संविधान दिवस साजरा करण्यासाठी एकत्रित झालो आहोत। आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री माननीय भगवान भाऊ टापरे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते। माननीय श्री अध्यक्षांचे स्वागत देशपांडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते। कृष्णप्रिया निर्मळ तिची मनोव्यक्त करीत अशी माझे नाव कृष्णप्रिया आहे। भारत माझी माऊली संविधान त्यांचे संवित थोर आपले संविधान करू संविधानाचा सन्मान। नको राजशाही नको ठोकशाही संविधानाने दिले आम्हा महान लोकशाही। सलोनी लहासे आणि प्रतीक्षा पारवे गीत सादर करतात। सादर माझी बुद्ध धम्माचं मिळलं वरदान, हरपून भान जीवाचं करुणी रान लिहिलं संविधान, हरपून भान जीवाचं करुणी रान लिहिलं संविधान। हो कोणाची मिळाली ना साथ, आजवर झाला होता घात, पुस्तकास दिव्याखाली झोपली माझी जात, रक्ताचा नवदडनात पेटवली आयुष्याची वात, मायानं भरवला तो घास, शिजला नाही जरी घरात, या डोळ्याचे पाणी सांगते वाणी करते योगदान, हरपून भान जीवाचं करुणी रान लिहिलं संविधान, हरपून भान जीवाचं करुणी रान लिहिलं संविधान। शिक्षिका आणि सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी, आज संविधान दिवस आहे। आता हा संविधान दिवस कशासाठी आपण साजरा केला जातो? संविधान हे जे आहे, संविधानाचं सगळं महत्व लोकांपर्यंत कळायला पाहिजे, याच्यासाठी संविधानाचं समजे 2015 पासून संविधान दिन साजरा करण्याचं ठरवलं शासनाने। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 25 किंवा त्यांच्यासाठी या संविधानामध्ये काय महत्वाचं आहे? संविधानामध्ये ज्यावेळेस मसुदा समिती तयार केली, त्या मसुदा समितीचे अध्यक्ष जे होते ते कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय टापरे दादा तसेच सर्व शिक्षक वृंद आणि सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी, आज आपण इथे संविधान दिन यासाठी एकत्रित जमलो आहोत। आता नेमकं सकाळपासून आपण ऐकतो आहे संविधान दिन म्हणजे नेमकं संविधान दिन काय असावं? तर संविधान म्हणजे ज्याच्या भरोश्यावर आपले भारत देशाचं सर्व राज्यघटना चालत आहे ते म्हणजे आपलं भारतीय संविधान। आपला भारत देश हा 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला होता। खूप लढाया आपल्याला त्याच्यासाठी कराव्या लागल्या होत्या। पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, स्वातंत्र्य संग्राम, हे सर्व आपण इतिहासात शिकलेलो आहे। मग आता देश स्वतंत्र झाला, देशाला स्वातंत्र्य मिळालं, भारतापासून आपण ते स्वातंत्र्य मिळवून घेतलं। मग आता हा देश चालवायचा कसा? कोणत्या पद्धतीने आपण हा देश चालवला म्हणजे आपल्या देशाची प्रगती होईल आणि इथल्या प्रत्येक नागरिकाला त्यांचे हक्क, त्यांची जबाबदारी आणि त्यांची कर्तव्य समजतील, हा एक विषय सगळ्यांच्या समोर होता। मग जेव्हा हा विषय चर्चेत आला तेव्हा
पंडित जवाहरलाल नेहरू तेव्हा पंतप्रधान पदासाठी नेमणूक त्यांची होणार होती. पण मग आता ती घटना कशी चालवायची, कसं शासन चालवायचं, त्याच्यासाठी काहीतरी लिखित असं आपल्याजवळ कागद असावी किंवा लिखित अशी काहीतरी मसुदा असावा असं ठरवण्यात आलं. आणि मग एक लिखित मसुदा तयार करण्यासाठी मसुदा समितीचे अध्यक्ष सर्वात विद्वान अशी व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली. आणि त्यांनीही ते काम तेवढ्याच जोमाने किंवा तेवढ्याच पूर्ण स्वतःला अर्पण करून पार पाडलं. आणि आत्ताच आपण जे गीत ऐकलेलं आहे त्या गीतामध्ये तिने आपल्याला सांगितलं की त्यांनी जीवाचं रान करून जे अन्न मिळालं ते खाऊन रात्रंदिवस जागी राहून आपलं पूर्ण संविधान लिहिलं. आणि त्या संविधानामध्ये प्रत्येक एक घटकाचा समावेश केला की कोणत्याही समाजाचा व्यक्ती असो, कोणत्याही स्तराचा व्यक्ती असो, त्याला पूर्ण प्रकारे हक्क, जबाबदारी आणि कर्तव्य आणि न्याय मिळायला पाहिजे. आणि त्या दृष्टी भारत माता की. आज आपल्या शाळेत मला बोलावलं. तुम्हाला माहित आहे कशासाठी बोलावलं? माहित आहे काय? संविधान दिवस साजरा करण्यासाठी आणि या संविधान दिवसानिमित्त तुम्हाला काहीतरी ज्ञान व्हावं आणि आपण कसं वागलं पाहिजे. हा, आता बाबासाहेब कसे वागेलं तुम्हाला माहित नाही, पण वाचेल तर आहेच ना. हा, त्यांना सर्व जाती धर्मासाठी सर्वांसाठीच त्यांनी जे संविधान लिहिलं हे कुठल्या एका धर्मासाठी लिहिलं नाही, संपूर्ण भारतासाठी मानव जीवनासाठी त्यांनी जे संविधान लिहिलं ते आपल्यासाठी तेवढंच लागू आहे. परंतु आपण त्यातलं काहीच ऐकतो काय लक्ष करून ठेवले की आपल्याला आपली स्थिती नसती आज शाळा शिकायची. हा, हुकुमशाही असती, प्रायव्हेट शाळा असत्या, तुम्हाला अधिकार नसता, तुम्ही घरी असते बसेल. आज तुम्हाला खिचडी, कपडे, ज्या ज्या सुख सुविधा या सर्व त्या कायद्यामुळे त्या, पण आपण त्याच्या एवढं फुकटची किंमत नसते. हे असं तुमचं वेळ आहे, अजूनही तुमचं ध्यान नाही. ठीक आहे, असो सांगायचा प्रयत्न केला. आज संविधान दिनी बाबासाहेबाला मी कोटी कोटी वंदन करतो आणि माझी दोन शब्द संपतो. स्पर्धेकडे आपण वळूया. तर आपली तिसरी स्पर्धा आहे प्रश्न मंच स्पर्धा. आता ही जी प्रश्न मंच स्पर्धा ही खुली प्रश्न मंच स्पर्धा आहे. एक प्रश्न मुलींसाठी विचारला जाईल आणि एक प्रश्न मुलांसाठी विचारला जाईल. पहिला प्रश्न ऐकून घ्या, इन्स्ट्रक्शन काय आहे म्हणजे तुम्हाला उत्तर देताना बरं होईल. पहिला प्रश्न आपण मुलींसाठी विचारणार आहे. मुलीमध्ये 6वी ते 10वी त्याच्यातून कोणीही हातवर करू शकते. तुम्हाला भारतीय संविधानात मूळतः किती मूलभूत अधिकारांचा समावेश होतो? उत्तर बरोबर आलंय तर मुलं टाळ्या वाजवतील. वाजवा सगळ्यांनी. 3 क्लॅप्स गो. एनर्जी पहा मुलांची. आता मुलींची एनर्जी पाहा. चला मुलांकडे जाऊ आपण. दुसरा प्रश्न, याला ऑप्शन्स पण आहेत. खालीलपैकी कोणते राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व नाही? पहिलं, पोषण पातळी वाढवणे. दुसरं, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे. तिसरं, कमकुवत घटकांच्या आर्थिक हितांना चालना देणे. आणि चौथं, न्यायपालिका कार्यकारी मंडळापासून वेगळी करणे. ऑप्शन समजले?